वितरित झाला पाहिजे या अनुषंगाने आमदार बोंडारकर साहेबांच्या आपण प्रांगणामध्ये या ठिकाणी आला होता। काय आश्वासन दिलं साहेबांनी, काय सांगणार? खरं तर आज सकल दिव्यांग संघटनेचा 6वा टप्पा मला वाटलं होतं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या घरावर मोर्चा आंदोलन नेल्याच्यानंतर मला नांदेड जिल्ह्यामध्ये इतर कुठल्या आमदार खासदारांच्या घरावर आंदोलन मोर्चा न्यायची वेळ येणार नाही। परंतु दुर्दैव आमचं दिव्यांगाचं की 15 जून 2025 रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या घरावर मोर्चा नेऊन आंदोलन नेऊन त्याच्यानंतर राजेश पवार आमदार नायगाव विधानसभा मतदारसंघाचे यांच्या घरावर नेल्याच्यानंतर आम्हाला आज इथे यावं लागलं। हे खरंच दुर्दैव। आणि आज खरं पाहता आजचं हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंददादा पाटील तिडके बोंडारकर साहेबांच्या इथं आज आंदोलन आणण्याचं कारण म्हणजे आमदार निधीमधला जो दरवर्षीचा दिव्यांगाचा राखीव 30 लाख रुपये आहे, आमच्या दिव्यांगांचे प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित करावं, आमच्या दिव्यांगांचे प्रश्न मांडावं, दिव्यांगाच्या ज्या काही रेल्वेच्या असतील, ST परिवहन महामंडळाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या मार्गी लावाव्या। माझे मुकबधीर कर्णबधीर दिव्यांग आहेत, अंध दिव्यांग आहेत, तसेच हिमोफिलिया दिव्यांग आहेत। या सर्वांचे प्रश्न जे प्रलंबित आहेत त्यांना आम्ही मागण्याच्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन काढलं। खरं पाहता बोंडार हे गाव आज संबंध देशामध्ये एकदम संवेदनशील असं प्रकरण झालेलं आहे। माननीय पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन माननीय पोलीस प्रशासनाने 2 दिवसापासून आमचा पाठपुरावा करून आमच्याशी विचारमसलत करून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा अबाधित प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन तथा नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष असे पोलीस निरीक्षक माननीय रोकडे साहेब यांनी कालपासून हा मोर्चा हे आंदोलन कसं शांततेत पार होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं। आज माननीय आमदार बोंडारकर साहेब मुंबईहून आज सकाळी नांदेडला उपस्थित झाले। नांदेडला आल्याच्यानंतर सकाळपासून त्यांनी इथं कार्यालयातच आमच्यासाठी थांबले आणि आमचं निवेदन स्वीकारून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आमचा जो दिव्यांगाचा 30 लाख रुपये जो आमदार निधी आहे तो दरवर्षी खर्च करणारच, पण त्याच्यापेक्षाही जास्त कसा निधी खर्च करता येईल हे सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। तसेच आमच्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही मुकबधीर कर्णबधीर असतील, हिमोफिलिया रुग्ण असतील, अंध दिव्यांग असतील, सकल दिव्यांगासाठीच्या ज्या काही आजच्या आमच्या निवेदनातील मागण्या आहेत ह्या मागण्या त्यांनी पूर्णता करून सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि आजचं आमचा 6व्या टप्प्याचं आंदोलन आमचं आजचं थांबलं। मी आपल्या माध्यमातून उर्वरित जे आमदार खासदार आहेत त्यांना असा इशारा तथा विनंती तथा मागणी करतो की कृपया आमचा अंत पाहू नये। 15 जूनपासून आम्ही सुरू केलेले आंदोलन आमचं आंदोलन पावसाळी अधिवेशनामध्ये आपण लोकांनी आमचे प्रश्न उपस्थित केले नाहीत म्हणून आम्हाला मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनावर धडकावं लागलं। आता आम्हाला आपल्या उरलेल्या आमदार खासदारांच्या घरी यायचं नाही, कृपया आपण आम्हाला ती वेळ येऊ देऊ नये आणि ज्यांच्या घरी आम्ही आता आजच्या या 6व्या टप्प्यापर्यंत आंदोलन मोर्चे नेले त्यांना विनंती आहे की परत आम्हाला तुमच्या घरी येऊ द्यायची पाळी येऊ देऊ नका। आपण जे आम्हाला आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता करा, अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नांदेड जिल्ह्यातला कुठलाही खासदार आमदार असेल किंवा त्यांच्या राष्ट्रीय पक्ष असतील त्यांना आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही याचा मी आपल्याला इशारा देतो। दरवर्षी वाटत ह्या अनुषंगाने आज दिव्यांग बांधव आपल्याकडे आले होते, काय सांगतात? जे काही दिव्यांग बांधवांचा प्रश्न आहे तो प्रश्न 100% मी सोडवणार आहे। 30 लाख असतील, 40 लाख असतील, जे काही निधीचा विषय आहे ते DPOशी मी चर्चा करून त्यामध्ये कशा पद्धतीनं ते निधी वितरण करायचं आहे त्या पद्धतीने मी करणार आहे। आज दिव्यांग बांधव माझ्याकडे आले होते, काही दिव्यांग भगिनी पण माझ्याकडे आल्या होत्या। त्यांनी आज राखी पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने त्यांनी मला भाऊ म्हणून राखी बांधलेली आहे आणि निश्चित भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे असा शब्द मी त्यांना दिलेला आहे। आणि खरंच दिव्यांग बांधव जे आहेत, दिव्यांग बहिणी आहेत, त्यांना परमेश्वरानंच एक मार दिलेली आहे आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे।
त्यामध्ये निश्चित मी त्यांच्या पाठीशी आहेच आणि त्यांच्यासाठी जे काही उपाययोजना किंवा शासनाच्या माध्यमातून करता येईल ते मी निश्चित करणार आहे. त्यांचे काही प्रश्न आहेत ते पण प्रश्न मी नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये मांडणार आहे आणि त्यांना ज्या पद्धतीनं न्याय देता येईल ते न्याय देण्याचं काम मी माझ्या वतीने करणार आहे. मुख्य मागण्या त्यांच्या काय आहेत? मुख्य मागण्या आहेत की जे काही निधी वितरण करून त्यांना निधी द्यायचा आहे, परंतु त्यांच्या जे काही मागण्या आहेत रेल्वेच्या काही आहेत, बसच्या काही आहेत, ते जे मागण्या आहेत ते मी माननीय मुख्यमंत्री असतील, दिव्यांग कल्याण मंत्री आहेत, त्यांना भेटून माझं निवेदन देणार आहे. त्यांना एक जागा मिळालीच पाहिजे, कारण तर दिव्यांग बांधव आहेत, त्यांना बसता येत नाही, उभं पण टाकता येत नाही आणि प्रवासामध्ये त्यांना अडचण निर्माण होते. आता त्यांनी सांगितलं रेल्वेच्या काही अडचणी आहेत, त्यांना रेल्वेमध्ये काही जागा मिळत नाही. आता त्यांनी सांगितलं बसमध्ये काही जागा मिळत नाही आहे. त्यांना जागा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी शासनानं उपाययोजना केल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आणि मी एक लोकप्रतिनिधी आहे, सरकारमधला लोकप्रतिनिधी आहे, या अनुषंगाने मी 100% प्रयत्न करणार आहे आणि त्यांना मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून पुढे काम करणार आहे. आज लाडक्या आज तुम्हाला बहिणीने सुद्धा भावनिक साथ घातलेली आहे राखी भाऊ. नक्की. त्यांची भगिनीची मागणी आहे की आज भावानं मला ओवाळणी म्हणून आमच्यासाठी कुठल्या योजना राबवल्या पाहिजे सारख्या. शासन दिव्यांग यांच्या पाठीशी आहे. आपण मगाशी काही दिवसापूर्वीचा GR पाहिला असेल. दिव्यांग निधीमध्ये सुद्धा शासनानं वाढ केलेली आहे आणि शासन दिव्यांगाच्या पाठीशी आहे. जे काही उपाययोजना पुढच्या काळात करायच्या आहेत, त्यांच्या जे काही मागण्या आहेत, जे काही मागण्या राहिल्या असतील ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे आणि मी शासनातला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि मी त्यांच्या पाठीशी आहे असा त्यांना शब्द दिलेला आहे. ओके. धन्यवाद.